450 वर्षापासून भटकताय. औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलाय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकतायत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्र ढोंग, अंधश्रद्धा, बरं का, फेकाफेकी, याला कधीही महाराष्ट्रानं महत्व दिलं नाही. महाराष्ट्र हा ज्याला एक पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा प्रदेश आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, म्हणजे सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे. काल मोदीजी होते, पुढे पुण्यात होते ना. डॉक्टर आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख तरी केला का साधा भाजपच्या नेत्यांनी? कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवरती राग आहे. त्यांना डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, म्हणून त्याचे आत्मे महाराष्ट्रात भटकतायत. कारण हे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर आंबेडकर आहेत, त्यांचं संविधान त्यांना बदलायचं आहे आणि शिवसेना ठामपणे उभी आहे त्या विरोधात. मोदी म्हणतात हे बघा, हे मोदी काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. तुला भटकते आत्मे आहेत ते सगळे. हे आम्हाला म्हणतात ना,